Hello, good morning. Let's, without any further delay, let's start with this commercial policy lesson. I know that we were talking about objectives behind tariff yesterday. I remember that very distinctly. And I asked you a question that write 2 points if you want free trade or protectionism in India. And I guess I asked you that we will start this session with this kind of write up. So, any of you, have you prepared that kind of write up, or if you have not prepared, जरी तुम्ही बनवलं नसेल काही राइटअप आपने बनाया भी नहीं है, तो क्या आप बोल सकते हो कि इंडिया में फ्री ट्रेड होना चाहिए या प्रोटेक्शनिज्म होना चाहिए? ऐसा सोच लो कि आप जॉब के इंटरव्यू में हो और आपको ऐसा पूछा जा रहा है, तो आप क्या आंसर दोगे? इट्स फ्री ट्रेड गुड फॉर इंडिया और प्रोटेक्शनिज्म गुड फॉर इंडिया? बघा बर का, मी तुम्हाला वेळ देते, आय एम गिविंग यू टाइम कि आप उस टाइम तक सोच पाओगे और इन द लास्ट मिनट्स ऑफ दिस सेशन. यस, इफन, आप कुछ बोल रहे थे? ठीक आहे. तर या सेशनच्या लास्ट मिनिट्समध्ये तुम्ही मला याविषयीचं नीट काही तुम्हाला जे वाटतं ते 2 पॉइंटमध्ये कुठल्याही भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. दॅट्स मॅन्डेटरी थिंग. ओके, येतंय लक्षात? आपण काल टेरिफचे ऑब्जेक्टिव्ह बघितले होते आणि तुम्हाला जर आठवत असेल तर टेरिफचे पहिल्या बेसिसवर, क्रायटेरियाच्या बेसिसवरती 4 टाइप बघितले होते. तुम्हाला आठवतात कोणते 4 टाइप होते ते? specific, ad valorem, व्हेरी गुड. and slide. बरोबर. आणि कंबाईंड होतं, बरोबर ना? हाँ. लेट मी टेक दॅट. सो पहिला होता स्पेसिफिक टेरिफ, जो आपण डायरेक्टली कमोडिटीवर टाकतो. म्हणजे एका शूजवर 50 रुपये जे शूज इम्पोर्ट केले जातात. सो दॅट वुड बी अ स्पेसिफिक टेरिफ. ऍड व्हॅलोरम टेरिफ अशा प्रकारचा टेरिफ होता की ज्याच्यात आपल्याला कळलं की आपण पर्सेंटेज वाईज त्या व्हॅल्यूवरती वस्तूच्या टाकतो. सो 10,000ची कार असेल तर 15% ऑफ 10,000 विल बी ऍड व्हॅलोरम टेरिफ. कंबाईंड मध्ये स्पेसिफिक प्लस ऍड व्हॅलोरम अशा टाईपचा टेरिफ असतो. म्हणजे मे बी 1,00,000 रुपयाचा स्पेसिफिक टेरिफ असेल आणि 20% त्या प्राइस, कारच्या प्राइसचा पण टेरिफ असेल. तर त्या दोघांची सम, त्या दोघांची टोटल विल बी युअर कंबाईंड ड्युटी. आणि स्लाइडिंग स्केल ड्युटी अशी जी चौथी ड्युटी होती, दॅट वॉज सीझनली तुम्ही एखाद्या कमोडिटीवर जेव्हा टेरिफ इम्पोज करता, टॅक्स इम्पोज करता, ड्युटी इम्पोज करता, वी कॉल इट स्लाइडिंग स्केल ड्युटी. ही कोणत्याही प्रकारची असू शकते, ऍड व्हॅलोरम, स्पेसिफिक. येत आहे लक्षात? सो हे ऑब्व्हियसली पहिले आपण म्हटलं तसं इट इज ऑन बेसिस ऑफ क्रायटेरिया हे टाईप होते. आता आपण बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ पर्पज कोणते टाईप आहेत. देर आर 2 टाइप्स. फर्स्ट इज रेव्हेन्यू टेरिफ आणि दुसरे इज प्रोटेक्टिव्ह टेरिफ. तुम्हाला जर आठवत असेल तर काल जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह बघितली तेव्हा 2 मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा कारण म्हणू शकतो टेरिफ, ड्युटी किंवा टॅक्स इम्पोज करण्याची इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती. आणि त्यातलं पहिलं होतं रेव्हेन्यू कलेक्शन. कारण जेव्हा तुम्ही कमोडिटीवर टॅक्स इम्पोज करता, सरकारला त्याच्यातून रेव्हेन्यू मिळतो, सरकारला इन्कम जनरेट होतं. दॅट मीन्स पब्लिक रेव्हेन्यू वाढतो. दुसरं कारण होतं प्रोटेक्शन, देशाच्या सोव्हेरिनिटीचं म्हणजे स्वायत्ततेचं, देशाच्या स्वातंत्र्याचं आणि देशाच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचं. अशा सगळ्या प्रकारचं, याच्याबरोबरच देशातल्या डोमेस्टिक इंडस्ट्रीचं, त्यांचं अनहेल्दी कॉम्पिटिशन पासून अशी वेगवेगळी कारणं आपण प्रोटेक्शनिझम पॉलिसीमध्ये जी बघितली होती, त्या सगळ्यासाठी प्रोटेक्टिव्ह टेरिफ घातला जातो. सो रेव्हेन्यू टेरिफ काय आहे? These are the tariffs imposed only with the objective of raising revenue and income by the country. So असे टेरिफ जे रेव्हेन्यू इन्क्रीज करण्यासाठीच किंवा इन्कम कंट्रीचं वाढवण्यासाठी म्हणून, इकॉनॉमिक ग्रोथ वाढवण्यासाठी म्हणून एखाद्या कमोडिटीवर टाकले जातात, देन वी कॉल इट रेव्हेन्यू टेरिफ. असा विचार करा की फेरारी सारखी गाडी, आपल्या देशात फेरारीची कॉम्पिटिशन होते का रे? लाईक अशी कॉम्पिटिटिव्ह गाडी कुठची तयार होते का?
उत्तर द्या बाळांनो, मी एकटीच नाही शिकवते ना, तुम्हाला लॉग इन नुसतंच नाही करायचंय, तुम्हाला उत्तर पण द्यायचे की नाही. तुम्हाला फेरारी नावाची गाडी माहितीये का? येस. हा, मग मला सांगा, फेरारी सारखी दुसरी गाडी भारतात तयार होते का कॉम्पिटिशन मधली? नो. नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जर फेरारीवरती आपल्या देशाने टेरिफ इम्पोज केला असेल, की जर आपल्या देशातले कोणी फेरारी खरेदी करायची ठरवली, तर त्यांना ती आपल्या देशात इम्पोर्ट करायला खूप मोठा टॅक्स भरायला लागतो. हा टॅक्स जो भरायला लागतो तो स्पेसिफिकली रेव्हेन्यू टेरिफ असतो, कारण त्यातून काही आपल्याला कुणाचं प्रोटेक्शन करायचं नसतं की अरे फेरारी नाही घेतली तर आमच्या नॅनोवरती प्रॉब्लेम होईल, असं वगैरे काही नाहीये. ज्यांना फेरारी घ्यायचे ते फेरारीच घेणार, नॅनो घ्यायचे ते नॅनोच घेणार, काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजेच फेरारीवर इम्पोज केलेली इम्पोर्ट ड्युटी किंवा ज्याला आपण कस्टम ड्युटी असं म्हणतो, ही ड्युटी रेव्हेन्यू टेरिफ असते, म्हणजे फक्त देशाचं इन्कम वाढवण्यासाठी टाकलेला टॅक्स असतो. वेरॅज दुसरा प्रकार म्हणजे प्रोटेक्टिव्ह टेरिफ, हा जनरली इंडस्ट्री प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे असा विचार करा, जर समजा आपण आता एमआयचे फोन भारतात बनतात असं समजलो, तर एमआयचे फोन भारतात बनतात आणि सॅमसंगचे फोन बाहेरून इम्पोर्ट केले जातात साऊथ कोरियाहून. सो प्रोटेक्टिव्ह टेरिफ मध्ये कसं होतं, दीज आर द टेरिफ्स इम्पोज्ड इन ऑर्डर टू रिस्ट्रिक्ट इम्पोर्ट्स इन टू अ कंट्री अँड प्रोटेक्ट होम इंडस्ट्रीज. सो जर समजा एमआयची फोन इंडस्ट्री किंवा स्मार्टफोन इंडस्ट्री ह्याच्यात आपल्याला थोडंसं प्रोटेक्शनिझम इंट्रोड्यूस करायचं असेल आणि सॅमसंगची जी अगदी ऍडव्हान्स्ड फीचर आहे त्याच्यापासून मे बी, मी असं म्हणत नाहीये एमआय मध्ये फीचर्स नसतात, बिलकुल नाही ना, तर मी कुठल्याही कंपनीला डिग्रेड करते, मी फक्त एक्झाम्पल देते. ओके, सो समजा असं ठरलं की नाही एमआयला थोडं जास्त एनकरेज केलं पाहिजे, आणि म्हणून जेव्हा आपल्या देशातून सॅमसंग फोनवरती इम्पोर्ट ड्युटीज घातल्या जातात, ज्याला कस्टम ड्युटीज असं म्हणतात, तेव्हा तो प्रोटेक्टिव्ह टेरिफ असतो, कारण आपल्या देशातलं प्रोडक्ट प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून आपण एखाद्या इम्पोर्ट वरती टेरिफ टाकलेला असतो. तुम्हाला दोन्ही गोष्टीतला फरक लक्षात आलाय का? तुमचं सायलन्स म्हणजेच तुमचं हो उत्तर असणार रिपीट असं करा मला मॅडम. वाटतंय. मॅम रिपीट करा. बर. असा विचार करा की मी तुम्हाला आधी म्हटलं की टेरिफ म्हणजे टॅक्सेस, इथपर्यंत तर तुम्हाला माहितीये. आता मी तुमच्यासाठी रिपीट करते, मी जे प्रश्न विचारते त्याची धडाधड उत्तर द्यायची बरं का मला. डू यू नो व्हॉट इज टेरिफ? येस. सो टेरिफ ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी, कारण काल टेरिफचा टॉपिक सुरू केला जेव्हा फारच कमी मुलं हजर होती आणि तुम्ही व्हिडिओ बघण्याचा काही चान्सच नाही, कारण आपल्याला त्यातलं काही करायचंच नसतं. पण तरीही टेरिफ हे इम्पोर्टेड किंवा एक्सपोर्टेड कमोडिटीज वरती घातलेले टॅक्सेस असतात. सो इट इज अ इम्पोर्ट टेरिफ ऑर एक्सपोर्ट टेरिफ, ज्याला इम्पोर्ट टॅक्स किंवा एक्सपोर्ट टॅक्स असं म्हणता येईल. आणि त्याच्या बरोबरीने त्याला आपण कस्टम ड्युटी असंही म्हणू शकतो. एखादी कमोडिटी जेव्हा आपल्या देशाच्या बॉर्डरच्या आत येते किंवा देशाच्या बॉर्डर बाहेर पडते, कमोडिटी ऑर सर्व्हिस, तेव्हा त्याच्यावर जो सरकारकडून टॅक्स बसवला जातो त्याला टेरिफ असं म्हटलं जातं. टेरिफ हे ज्या प्रकारचे टॅक्सेस आहेत ते का घातले जातात हेही आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यात आपल्याला समजलं होतं 2 कारणांसाठी मेजरली टेरिफ घातले जातात. आणि त्यातलं पहिलं कारण असं असतं की रेव्हेन्यू कलेक्शन, कारण टेरिफ हे सरकारकडून इंट्रोड्यूस केले जातात, इम्पोज केले जातात, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट असं मिळून. ओके, जनरली सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जास्त. सो जेव्हा कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंट कडून जेव्हा टेरिफ इम्पोज केले जातात, तेव्हा त्या टॅक्स मधून मिळणारा पैसा हा कुणाला मिळेल? गव्हर्नमेंटला. करेक्ट, तो पैसा गव्हर्नमेंटला मिळणार आहे, म्हणजेच गव्हर्नमेंटकडे रेव्हेन्यू जनरेशन होणार आहे की नाही? येस. करेक्ट. सो पहिला पर्पज काय असतो त्यामुळे टेरिफचा, की टॅक्सेस मधून पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे सरकारचं इन्कम वाढावं. इथपर्यंत लक्षात येत आहे तुमच्या? Yes. येस. सो ज्या टेरिफ मधनं सरकारचा रेव्हेन्यू वाढतो त्या टेरिफला रेव्हेन्यू टेरिफ असं म्हटलं जातं.
द टेरिफ्स इम्पोज्ड ओनली विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेझिंग रेव्हेन्यू. त्यांचं फक्त उद्दिष्ट काय असतं की देशासाठी रेव्हेन्यू किंवा इन्कम वाढवणं. आता लक्षात आलाय हा पहिला टाईप. Yes. Yes. ओके, आता दूसरा टाइप बघूया. ओके, दूसरा टाइप देखते हैं. तो जैसे टेरिफ के बारे में हम बात कर रहे हैं, हमें पता है कि हमारे यहाँ डोमेस्टिकली कुछ प्रोडक्ट्स बनते हैं और वैसे ही हम बहुत सारे प्रोडक्ट्स इंपोर्ट भी करते हैं. हमारे आसपास जो चीजें रहती है वो बहुत सारी चीजें इंपोर्टेड रहती है, बहुत सारी चीजें हमारे देश में ही बनी हुई रहती है, राईट. म्हणजे आपल्याकडे डोमेस्टिक आणि इम्पोर्टेड अशा वेगवेगळ्या कमोडिटीज असतात. तुम्ही जर स्मार्टफोन वापरताय तर तो कुठल्या कंपनीचा आहे. समजा एमआयचा कंपनीचा असेल तर कदाचित त्याचं प्रोडक्शन भारतात होत असेल. पण समजा सॅमसंगचा आहे, आयफोन आहे, तर कदाचित त्याचं प्रोडक्शन एक सेकंड. अपॉलॉजी, सॉरी. हा, तर आपण बोलत होतो की वेगवेगळ्या प्रकारच्या कमोडिटीज आपल्याकडे असतात. काही इम्पोर्टेड असतात, काही आपल्या देशात तयार केलेल्या असतात आणि त्यात आपण फोनचं उदाहरण बघितलं होतं. ओके, सो फोन के एग्जाम्पल में हमने देखा था एमआई का अगर फोन है तो इंडिया में बन रहा है शायद, लेकिन सैमसंग आईफोन जैसे फोन है तो आईफोन चाइना में बन रहा है, सैमसंग है तो साउथ कोरिया में बन रहा है और वहां से हम इंपोर्ट कर रहे हैं वो प्रोडक्ट. ओके, तो सिंपली हम ऐसे बोल सकते हैं कि अगर इंडिया के गवर्नमेंट को ऐसे लगता है कि रादर देन हैविंग इम्पोर्टेड प्रोडक्ट, क्योंकि हमने प्रोटेक्शनिज्म ये पॉलिसी जो आपने बिल्कुल सुनी नहीं शायद, लेकिन अभी मुझे थोड़ा थोड़ा ऐसा मतलब डाउट हो रहा है कि मैंने जो भी लेक्चर्स लिए आपने बिल्कुल ही सीरियसली नहीं सुने. क्योंकि अगर आपने वो प्रोटेक्शनिज्म पॉलिसी के बारे में देखा होता, पढ़ा होता, तो सिंपली आपको पता चलता कि क्यों प्रोटेक्शनिज्म जरूरी होता है. और इसकी वजह से जनरली क्या होता है कि क्योंकि कंट्री को प्रोटेक्ट करना पड़ता है अनफेअर कॉम्पिटिशन से जो बाहेर की कमोडिटीज क्रिएट करते. जसं की सॅमसंगच्या फोनमध्ये मे बी जर ऍडव्हान्स फीचर असतील आणि एखादा फोन भारतात बनत असेल तर त्यात तेवढी जर ऍडव्हान्स फीचर नसतील तर मे बी आपण असं म्हणू शकतो की भारतातलं प्रोडक्ट लोक नाराजीने खरेदी करतील. पण म्हणून लोकांना आपल्या प्रोडक्टकडे वळवण्यासाठी आणि आपलं फॉरेन एक्सचेंज वाचवण्यासाठी, कारण जेव्हा तुम्ही एखादी प्रोडक्ट इम्पोर्ट करता तुम्ही फॉरेन एक्सचेंज वापरत असता त्याच्यासाठी आणि देशाचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व खर्च होत असतो त्यात. सो तो कमी खर्च व्हावा म्हणून सुद्धा तुम्हाला प्रोटेक्टिव्ह टेरिफ म्हणजे थोडक्यात प्रोटेक्टिव्ह टॅक्सेस कमोडिटीवर टाकायला लागतात. जसं म्हटलं की तसं जर समजा मला एमआयच्या फोनला प्रोटेक्ट करायचं असेल तर माझं गव्हर्नमेंट एमआयच्या फोनवरती काही टॅक्स टाकणार नाही, कारण ते काही इम्पोर्ट एक्सपोर्ट होतच नाहीये कमोडिटी. पण सॅमसंगचा फोन जो इम्पोर्ट केला जातोय आपल्या देशात त्या कमोडिटीवरती मात्र इम्पोर्ट ड्युटी बसवली जाईल आणि त्यामुळे काय होईल की सॅमसंगच्या फोनची प्राइस वाढेल. आपोआपच ती प्राइस जास्त झाल्यामुळे ज्या लोकांच्या बजेटमध्ये सॅमसंगचा फोन बसतच नाहीये ते आपोआपच एमआयचा फोन एमआय म्हणजे सॉरी भारतात बनणारा फोन घेते. ओके, तुमच्या लक्षात येतं आता प्रोटेक्टिव्ह टेरिफ कशासाठी वापरले जाऊ शकतात. Yes. आता ह्याच्या बाजूने Yes. असे बरेच प्रकार असतात की जर समजा एखाद्या देशावरती आपलं फारसं प्रेम नाहीये आपल्या देशाचं असं आपण समजू, तर त्या देशातनं येणाऱ्या कमोडिटी या कधी कधी गरजेच्या असतात, पण तरी आपल्याला असं वाटत असतं की ह्याच्याबरोबर आपला काही फार ट्रेड नाही झाला पाहिजे आणि अशा वेळी आपण प्रोटेक्टिव्ह टेरिफ वापरून त्या देशातल्या कमोडिटी ज्या इम्पोर्ट केल्या जातात त्या कमी करू शकतो. याला रिटॅलिएशन आणि प्रोटेक्शनिझम असं म्हटलं जातं. रिटॅलिएशन म्हणजे रिव्हेंज. येतंय लक्षात. सो मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते बाळांनो, या खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहेत आणि फक्त इकॉनॉमिक्स साठी नाही, फक्त कॉमर्स साठी नाही, तर तुम्ही ओव्हरऑल पुढे जाऊन जे काही तुम्ही आता ऐकलेत मागच्या ह्याच्यात झालेले इंटरव्ह्यू किंवा लोक जे काही बोललेत ते हे सगळं जाऊन पुढे तुम्हाला खूप ठिकाणी वापरायला लागतं. सो तुम्ही जे ऐकताय आता, तुम्ही जी लेक्चर्स ऐकताय त्याच्यात जरा प्लीज थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने ऐकण्याची गरज निर्माण झालेली आहे. अदरवाईज पुढे जाऊन तुमच्या हातात काही उरणार नाही. हातात रिकामी बकेट असेल की मी ग्रॅज्युएशन मधून काय घेऊन आलो, दॅट विल बी रिकामी बकेट.
माझा मेंदू तेवढाच रिकामा असेल, असं झालं ना तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मी बघितलीत खूप सारी तुमच्याच वयाची मुलं, की ज्यांना 3 वर्ष ग्रॅज्युएशनची शिकल्यावरती परीक्षा झाली आणि समजा त्यांना विचारलं, की "बाबा तुला काय होतं रे अकाउंट्समध्ये? किंवा तुला काय होतं इकॉनॉमिक्समध्ये नक्की? मला समराईज कर 5 वाक्यात आणि सांग बरं." की त्यांना नाही सांगता येत ते. आणि दॅट इज व्हेरी बॅड, कारण जर आपण 3 वर्ष टोटल 6 सेमिस्टर म्हणजे किती पुस्तकं ह्याचा विचार करा. एवढं शिकल्यावर तुम्हाला त्यातले 4 ओळी किंवा 5 ओळी जर सांगता येत नसतील ना एका विषयातल्या कुठल्याही, देन यू आर फेलिंग ॲज अ स्टुडंट. आणि मला तुम्ही ते फेल व्हायला नकोत म्हणून मी तुम्हाला सांगते. मला माहिती तुम्ही असं म्हणू शकता, सकाळ-सकाळ झाली सुरू म्हणून आणि त्याबद्दल मला खरंच काही वाटणार नाही. पण तुम्ही बघा खूप मोठे-मोठे लोकं गेले काही दिवसात तुमच्या समोर येऊन गेले. निदान आम्ही प्रयत्न तरी केला त्यांना तुमच्या समोर आणायचा. तुम्ही ऐकलं की नाही का तुम्ही फक्त लॉग इन केलं होतं? अबाउट दॅट आय कान्ट से एनिथिंग. पण ही जी संधी आहे ना, ती वारंवार नाही मिळत मित्रांनो, की तुम्हाला अभ्यास करण्याची संधी आता तुम्हाला नव्याने मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला पे करायला लागणार आहे कुठेतरी. आत्ता तुम्ही जे शिकताय ग्रॅज्युएशनचं, याच्यापुढे जर तुम्हाला ते शिकायचं झालं, तर तुम्हाला भक्कम फी देऊन कुठेतरी ते शिकायला लागणार आहे. सो प्लीज पे अटेन्शन, लॉजिक वापरा, अदरवाईज ह्याचा काहीही उपयोग होणार नाहीये पुढे जाऊन. सॉरी मी तुम्हाला मध्येच लेक्चरच्या तोडते आणि पण मला खूप मनापासून वाटतं, की तुमचं मे बी कॉलेज सुरू होईल, मे बी कॉलेज सुरू होणार नाही. आपल्याला अजूनही काही नीटसं कळलेलं नाहीये त्या बाबतीत. पण जर कुठल्याही प्रकारे कॉलेज सुरू झालं, तर आपला मेंदू म्हणजे मला सांगा मित्रांनो, ओके, की लेट्स लेट्स जस्ट बी टॉकेटिव्ह अबाउट दिस. मला सांगा, की तुम्हाला तुमचं असं वाटतं का रे, की तुम्ही प्रचंड अभ्यास करताय किंवा प्रचंड क्रिएटिव्हिटीने आत्ता सगळं काम करताय? म्हणजे गेले काय लॉकडाऊन नंतरचे महिने तुम्ही स्वतःला इन्स्पेक्ट करा आणि त्याबद्दल सांगा, की आत्ता ना मी अतिशय ॲक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीच्या 100% कपॅसिटी देतोय. ज्याला आपण इकॉनॉमिक्समध्ये फुल एम्प्लॉयमेंट लेव्हल असं म्हणतो. तुम्हाला असं वाटतं का रे? उघडा बरं तुमचे माईक जे कोण आता तर मी नॉर्मल प्रश्न विचारतेय. मला कळतं पण की तुम्ही कोण कशासाठी म्हणजे काय लॉग इन होता ते. काल मी किती मुलांना पकडलं असेल की ज्यांनी फक्त लॉग इन केलं होतं आणि ते निघून गेले होते. सांगा मला तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आता तुमच्या फुल मोस्ट किंवा काय म्हणतात आउट मोस्ट कपॅसिटीला काम करताय? मी सगळ्या मुलांना समोर आणलंय. नाही. नो मॅम. मग तुम्हाला असं का नाही लक्षात येत, की म्हणजे हे तुम्ही मला परत विचारलं म्हणून नाही हं. तुम्ही मला किती वेळा एखादी गोष्ट विचारू शकता, मी तुम्हाला तितके वेळा समजावणार आहे. बिलकुल नाही. बिलकुल असं वाटून घेऊ नका, की मॅडम आम्ही तुम्हाला परत सांगायला लावलं म्हणून असं म्हणताय का? बिलकुल नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरी गोष्ट मला असं वाटतं, की तुम्ही तुमचे मेंदू या दृष्टीने तयार करायला सुरुवात करायला पाहिजे, की जर समजा ऑफलाईन कॉलेज सुरू झालं किंवा झालं नाही, तरीही आपला मेंदू पूर्ण गंजलेला आहे. मला सांगा किती लोकांना तुम्ही मला सांगा हां. प्रत्येकाने एक रिसेंट न्यूज सांगा मला. इंटरनॅशनल, नॅशनल कोणतीही चालेल. रिसेंट न्यूज. कशातलीही चालेल का इकॉनॉमिक्स रिलेटेडच नाही, हवं? नाही. कशातली न्यूज हवी आहे मला. कारण मला बघायचंय की किती लोकं तेवढी अपडेटेड आहेत. आत्ता Googleवर शोधून काही उपयोग नाही. आजच्या न्यूज मी पण वाचल्यात. सांगा मला गेल्या 2 दिवसातली अतिशय महत्त्वाची न्यूज तुमच्या दृष्टीने. हम्म, Jeff Bezos कालची is no गोष्ट longer CEO of Amazon. जेफ बेझोसने रिझाइन केलं. बरोबर. सो मग मला सांग हृदयेश, की जर जेफ बेझोसने म्हणजे रिझाइन केलं, तर त्याची जागा दुसरा कोण घेणार आहे ते तुला माहिती आहे? म्हणजे आपल्याला बातमीचा अर्धाच भाग माहिती आहे. हं? की Andy आपल्याला Jassy. हां, येस, येस. Andy Jassy. करेक्ट. अँडी जेसी आणि तो Appleच्या वेब प्लॅटफॉर्मचा जवळ-जवळ आणि तो टेक्निकल हेड आहे ॲपच्या Amazonच्या नॉट Appleच्या, Amazonच्या वेब प्लॅटफॉर्मचा आणि तो काम करतोय. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग की एक न्यूज आपल्याला कळली. येस रुदेश? त्यांनी Amazonच्या वेब प्लॅटफॉर्मचं
वेब प्लॅटफॉर्म फाउंड केलं होतं त्यांनी आणि येस येस तो म्हणजे जेफ बेझोस बरोबर सुरुवातीपासून आहे. येस एकदम करेक्ट. आणि असा विचार करा की आता तुम्ही जे प्राईम बघताय किंवा ओव्हरऑल वेब प्लॅटफॉर्म म्हणजे ऑनलाईन येणाऱ्या सगळ्या गोष्टी, याच्यासाठी तो टेक्निकल हेड आहे त्याचा आणि आता तो सीईओ होणार आहे. आणि त्याच्याही आधी जेफ बेझोस हे जे आहे त्यांनी कितीतरी वर्ष म्हणजे त्यांनी जवळजवळ 27 वर्ष असं मला वाटतंय काम केलंय अमेझॉन बरोबर. सो दॅट्स अ व्हेरी इनक्रेडिबल थिंग. ही झाली एक न्यूज बरोबर. आपल्याकडे आता 23 लोक आहेत म्हणजे मी 23 बातम्या एक्सपेक्ट करते. येस एनीबडी? निशिकांत तू काहीतरी बोलत होतास? मॅडम म्हणजे आता ही काय अशी छोटीशी ती बातमी पण महत्वाची मला वाटली म्हणून मला राज्य नीट आठवत नाहीये. पण आपल्याच देशात एका ठिकाणी लहान मुलांना पोलिओ डोसच्या नावाखाली सॅनिटायझर पाजल्याने होता. करेक्ट. मी ही बातमी वाचली होती. पण प्रश्न असाच आहे की ठीक आहे ही बातमी बरोबर आहे आणि आपण वाचली असंही म्हणता येईल. पण ह्याच्या बातमीचा आपल्या ज्ञानात काही भर पडली का? आपण फक्त शिव्या घालू शकलो राईट. काय वेडपटपणा चाललाय. सो थोड्या ज्ञानात भर घालणाऱ्या बातम्या आणखीन. म्हणजे बघा 23 पैकी सगळे मला सोडा कारण मी तुम्हाला खूप साऱ्या बातम्या सांगू शकते या क्षणी. पण मला सोडा इन द सेन्स बाकी 22 स्टुडंट आहेत रे. सो 22 स्टुडंट पैकी मला फक्त एकाने इन्फॉर्मेटिव्ह माहिती सांगितली आणि एकाने जनरल माहिती सांगितली, जनरल इन्फॉर्मेशन, जनरल न्यूज सांगितली. आणि एक चॅट वरती आलीये इफ्फतने सांगितले की ऍपल ही जगातली नंबर 1 कंपनी बनली. पण असा काही उल्लेख मी वाचला नाहीये. पण ठीक आहे. तर तसं असेल तर म्हणजे जवळजवळ 20 लोक किमान यांना काहीही माहिती नाहीये असं म्हणायचं का? काही त्यांचा संबंध नाहीये जगाशी आणि काही करायची इच्छाही नाहीये. हे बघा हेच तर मी तुम्हाला सांगते की आपण ना खूप तुटलोय आपल्या मेंदूपासून, जगापासून. आणि आपल्याला असं वाटतंय की सगळं एकदम खूप सुशेगात चालू आहे. सुशेगात म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर की फारच आरामात एकदम भारी. कालच मी एक खूप मस्त चित्र पाहिलं होतं. लेट मी सी अजूनही ते कुणाच्या तरी स्टेटसवर आहे का, मी ज्याच्या स्टेटसवर पाहिलं होतं ते. आणि जर तसं असेल तर आय विल शेअर इट विथ यू जस्ट अ मिनिट. ओके. कारण मला खरंच खूप असं वाटत होतं की हे बघितल्यावरती आहे तो जोक पण किती रिलेव्हंट जोक आहे. येस आय हॅव इट. आय जस्ट शेअर इट विथ यू. सो तुम्हाला असं नाही का वाटत की तुमची बॅच अमिड्स कोविड आहे, इन द सेन्स कोविडच्या मध्यात आहे, बरोबर आहे ना? मग तसं जर असेल तर तुम्हाला सारखंच कुठे ना कुठेतरी दारं ठोठवताना जॉबची किंवा कुठलीही, सगळ्यांना माहितीये मित्रांनो की तुमच्या परीक्षा कशा झाल्यात. सगळ्यांना माहितीये की तुम्ही कुठल्या प्रकारे कष्ट करून शिकताय, बरोबर ना? पण तरीही त्यामुळे तुमची व्हॅलिडिटी ही तुम्हाला फाइंड आउट करायची असते आणि तुम्हाला प्रूव्ह करायची असते. आणि तुम्ही ज्या पेसने आता जाताय तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुमची व्हॅलिडिटी त्या पेसवरती प्रूव्ह होईल? लेट मी शो यू दॅट पिक्चर. बघा तुम्हाला जर ते झालं तेवढ्या वेळात इंटरनेटचं तर मी दाखवू शकेन तुम्हाला असं मला वाटतंय. पण ठीक आहे. मी विचारलेल्या प्रश्नाचा जरा विचार करा या बाबतीत. कारण मला कधी कधी असं वाटतं खूपच सॅडली आय कॅन से की येस. सो हे ते तुम्ही वाचू शकताय रे तुमच्या समोर. इंटरव्ह्यूच आहे आणि त्याला इंटरव्ह्यूवर विचारतात कोणत्या वर्षी पास झालात. शर्मन जोशी आहे खरं तर 3 इडियट्स मधला आणि तो उत्तर देतो 2021 सालात पास झालोय. सो त्याला म्हणून ते इंटरव्ह्यूवर सांगतात आलात त्याच दरवाजाने परत जा, घरी राहा, सुरक्षित राहा. तुम्हाला काय वाटतं हे? म्हणजे डेफिनेटली हे वाचल्यावरती मला एक अशी मजाही वाटली होती की वाचताना. पण तुम्हाला ह्यात रियालिटी कुठेतरी वाटते का रे? तुम्हाला खूप कठीण पडणार आहे जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा जॉब शोधायला जाणार आहात तेव्हा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं संधी शोधायच्या असतील तेव्हा. सो खूप टफली तयार व्हा त्याच्यासाठी मित्रांनो. अदरवाईज ह्या सगळ्यात खूप जास्त सफर व्हायला लागेल आणि तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल. आणि मला खरंच तुमच्याविषयी मनापासून कन्सर्न वाटतोय म्हणून मी हे सांगतेय
चिडू नका या बाबतीत की मी किती लेक्चर दिलंय, किती बोर मारतीये. पण जर तुम्ही तुमचा मेंदूला तासायला सुरुवात केली नाही आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी बाजूला ठेवून तुमचा फोकस क्लिअर केला नाहीत करिअरच्या दृष्टीने, तर आत्ता ही वेळ निसटून जाईल हातातून आणि मग काही उरणार नाही हातात. लेट्स सी ऑन द बेसिस ऑफ कंट्री ऑफ ओरिजिन, म्हणजे कुठल्या देशात प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बनली आहे या बेसिसवरती कोणत्या प्रकारचे टेरिफ लागतात. जस्ट अ मिनिट. ओके, सो त्यातला पहिला टेरिफ आहे सिंगल कॉलम टेरिफ. In this case, only one duty is imposed on commodity irrespective of country of import. म्हणजे तुम्ही कोणत्याही कंट्रीमधून ती इम्पोर्ट केली आहे याचा विचार न करता एकच टेरिफ सगळ्या कमोडिटीज वरती, म्हणजे एकच टेरिफ त्या टाईपच्या कमोडिटीवरती आपण इम्पोज करतो. असा विचार करा, आपण श्रीलंकेतून कांदा घेतला, बांगलादेशमधनं कांदा घेतला, तरी मी श्रीलंकेतनं घेतलाय म्हणून किंवा बांगलादेशमधनं घेतलाय म्हणून वेगवेगळे टेरिफ इम्पोज नाही केले जात. सेमच टेरिफ कांदा इम्पोर्ट करतोय म्हणून कांद्यावरती इम्पोज केले जातात. ओके, इट इज कॉल्ड ॲज सिंगल कॉलम टेरिफ. ॲज अ सिंगल ड्युटी इज रेकॉर्डेड बिफोर द कॉलम मीन्ट फॉर द कमोडिटी. सो सिंगल ड्युटी एक प्रकारचा सिंगल चार्ज, सिंगल रेट हा रेकॉर्ड केला जातो त्या कमोडिटीसाठी बिफोर द कॉलम मीन्ट फॉर द कमोडिटी. In other words, it is discriminatory tariff which is very convenient and easy to impose. So आपण असं म्हणू शकतो की हा जो टेरिफ आहे तो अतिशय नॉन डिस्क्रिमिनेटरी आहे. म्हणजे माझं श्रीलंकेशी शत्रुत्व आहे की नेपाळशी आहे की बांगलादेशशी आहे याचा विचार न करता मी फक्त त्या कमोडिटीसाठी आणि किती रेव्हेन्यू गोळा होईल किंवा ह्याचा विचार करून जेव्हा टेरिफ इम्पोज करते तेव्हा त्याला नॉन डिस्क्रिमिनेटरी म्हणजे कुठल्याही प्रकारे भेदभाव न करणारा टेरिफ म्हटलं जातं. आणि तो कन्व्हिनियंट आहे कारण एकच रेट सगळ्या कमोडिटीला म्हणजे सगळ्या देशातल्या कमोडिटीला होतो आणि इझी टू इम्पोज, त्यामुळे तो लोकांवर इझी प्रकारे लादता येऊ शकतो. दिस टेरिफ इज अडॉप्टेड बाय सेव्हरल लॅटिन अमेरिकन कंट्रीज. सो अशा प्रकारचा सिंगल कॉलम टेरिफ हा खूप साऱ्या लॅटिन अमेरिकन कंट्रीजनी, तुम्हाला माहिती आहेत लॅटिन अमेरिकन कंट्रीज कोणत्या आहेत? Any examples of Latin American countries? नाही? आठवा बरं, खरंच नाही माहिती तुम्हाला? मेक्सिको, त्याच्यानंतर कोस्टारिका, बोलिव्हिया, चिली, पॅराग्वे, उरुग्वे पण येते बहुतेक, नंतर येस उरुग्वे पण येते, अर्जेंटिना, नंतर हे सगळे काय म्हणू लॅटिन अमेरिकन कंट्रीजच आहेत. एल सॅल्व्हडॉर, तुम्हाला या कंट्रीजची नावं तरी माहिती होती का? होपफुली माहिती असतील कारण ह्या सगळ्या कंट्रीज बद्दल आपण नेहमी ऐकतो. येस, लेट्स सी, कोणीतरी काहीतरी चॅट करताय. अरे माझ्या समोर तो चॅटचा कॉलम येत नाहीये, सॉरी. तुम्ही काही सांगू शकता जर सांगायचं असेल तर, कारण माझ्या समोर तो चॅटचा कॉलम उघडत नाहीये. सो अशा प्रकारे लॅटिन अमेरिकन कंट्रीज मधून खूप साऱ्या सिंगल कॉलम टेरिफ वापरला जातो. सो डबल कॉलम टेरिफ काय येते बघूया. इन दिस केस 2 different rates of duties exist for all or some sorry really sorry with my sneezing. डबल कॉलम टेरिफ या कॅटेगरीमध्ये एकाच कमोडिटीसाठी किंवा वेगवेगळ्या कमोडिटीसाठी वेगवेगळ्या कंट्रींना पण वेगवेगळे रेट लावले जातात. सो द गव्हर्नमेंट ऑफ अ कंट्री कॅन डिक्लेअर बोथ द रेट्स इन द बिगिनिंग अँड वन ॲट द बिगिनिंग और वन आफ्टर द सेटलिंग रेट्स अंडर द अग्रीमेंट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या प्रकारच्या टेरिफमध्ये कुठल्या प्रकारच्या ड्युटी गव्हर्नमेंट कडून लावल्या जाऊ शकतात आणि त्या समजा 2 टाईपच्या डबल कॉलम टेरिफ आहे. म्हणजे 2 प्रकारचे तुम्ही जर इम्पोर्ट ड्युटीज लावत असाल तर त्यातला पहिला दोन्ही ड्युटीज दोन्ही प्रकारचे रेट एकतर तुम्ही आधी डिक्लेअर करू शकता गव्हर्नमेंटला
किंवा एक रेट आधी डिक्लेअर केलाय आणि नंतर त्या देशाशी अग्रीमेंट झाल्यावर दुसरा डिक्लेअर केलाय, असंही करता येतं. यात 2 प्रकारचे टाईप असतात डबल कॉलम टेरिफमध्ये. पहिला आहे जनरल अँड कन्व्हेन्शनल टेरिफ्स. जनरल टेरिफ्स refers to the list of tariffs which the government of a country announces in the beginning of the year as the annual tariff policy. म्हणजे देशाची कंप्लीट वर्षाची टेरिफ पॉलिसी किंवा टॅक्सेसची पॉलिसी काय असेल याच्या अकॉर्डिंग जेव्हा जनरल टेरिफ इंट्रोड्यूस केले जातात गव्हर्नमेंटकडून, ऑब्व्हियसली तेव्हा देशासाठी कंप्लीट तो टेरिफचा रेट काय असेल हे अनाऊन्स केलं जातं. वेरॅज कन्व्हेन्शनल टेरिफ्स आर बेस्ड ऑन ट्रेड ॲग्रीमेंट्स. म्हणजे त्या देशांमध्ये, ज्या 2 देशांमध्ये, म्हणजे जसं भारत आणि श्रीलंका यांच्यात जर ॲग्रीमेंट होणार असेल तर त्या 2 देशांमध्ये कशा प्रकारची ट्रेड ॲग्रीमेंट होत आहे त्यावर बेस्ड जेव्हा डिफरंट कंट्रीजसाठी डिफरंट रेट आणि डिफरंट कमोडिटीज साठी वेगळे रेट अनाऊन्स केले जातात, दॅट वुड बी कॉल ॲज कन्व्हेन्शनल टेरिफ. सो यात आपण 2 प्रकारचे टेरिफ बघितले, ज्याचा मेन टाईप होता, जर तुम्ही बघितला असेल तर डबल कॉलम टेरिफ. ऑन द बेसिस ऑफ कंट्री ऑफ ओरिजिन, म्हणजे तुम्ही कुठे ती कमोडिटी विकताय किंवा परचेस करताय त्याच्यावरती सिंगल कॉलम टेरिफ आणि डबल कॉलम टेरिफ असे 2 प्रकार पडले. त्यातल्या डबल कॉलम टेरिफ मधले 2 प्रकार आपण बघितले, जनरल आणि कन्व्हेन्शनल. जनरल म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला अनाऊन्स केले, कन्व्हेन्शनल म्हणजे जेव्हा ट्रेड अग्रीमेंट झालं तेव्हा त्या कमोडिटीवरती किती, कोणत्या कंट्रीसाठी किती, अशा प्रकारचं अनाउन्समेंट करण्यात आली. देन दॅट इज अ कन्व्हेन्शनल टेरिफ. याच्या नंतरचे 2 टाईप आहेत जे डबल कॉलम टेरिफच्याच अंडर येतात, मॅक्झिमम टेरिफ आणि मिनिमम टेरिफ. All the countries normally levy 2 tariff rates for importing commodity from different countries. वेगवेगळ्या देशातून इम्पोर्ट करताना जनरली सगळ्याच कंट्रीज 2 प्रकारचे रेट अनाऊन्स करतात. जनरली मिनिमम टेरिफ रेट इज इम्पोज्ड बाय अ कंट्री विच हॅज कमर्शियल अग्रीमेंट विथ दॅट कंट्री. सो असा विचार करा, परत 2 देशांची आपला असा संबंध आहे असं आपण म्हणू. सो भारताचं बांगलादेशची जर समजा कुठल्याही प्रकारचं ट्रेड अग्रीमेंट असेल, कमर्शियल अग्रीमेंट असेल, तर आपल्यातलं सौहार्द, पीसफुल रिलेशन छान राहावी, ट्रेड छान व्हावा, या गरजेसाठी, या ऑब्जेक्टिव्हच्या अंडर आपण त्यांना मिनिमम टेरिफ रेट ऑफर करतो. फॉर द अदर कंट्रीज ज्यांच्याशी आपलं ट्रेड अग्रीमेंट नाहीये, असं समजा श्रीलंकेशी आपलं काही ट्रेड अग्रीमेंट नाहीये असं आपण समजू, असं नाहीये, आहे ऍक्च्युली, पण समजा नसेल तर आपण त्यांना जो रेट ऑफर करू दॅट वुड बी मॅक्झिमम टेरिफ रेट. तुम्हाला लक्षात येतंय मिनिमम आणि मॅक्झिमम मधलं, की परत सांगायला हवंय? समजा. व्हेरी गुड. सो लेट्स गो टू द थर्ड पॉइंट, दॅट इज मल्टिपल ऑर ट्रिपल कॉलम टेरिफ. म्हणजे आतापर्यंत सिंगल कॉलम बघितलं, डबल कॉलम बघितलं, डबल मधले 2 वेगळे टाईप बघितले, जनरल कन्व्हेन्शनल, मॅक्झिमम मिनिमम. आता मल्टिपल किंवा ट्रिपल कॉलम टेरिफ बघणार आहोत. अंडर दिस सिस्टीम 2 or more टेरिफ रेट्स आर लेविड ऑन एव्हरी टाईप ऑफ कमोडिटी. प्रत्येक कमोडिटीवरती 2 किंवा 3 प्रकारचे टेरिफ रेट टाकले जातात. जर तुम्हाला लक्षात येत असेल तर पेट्रोलियम सारखं प्रोडक्ट हे ट्रिपल कॉलम टेरिफ मध्ये येतं, कारण आपल्या देशातून स्टेट बँक नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि प्लस वेगवेगळ्या प्रकारचे सरचार्जेस असे त्या पेट्रोलियम प्रोडक्ट किंवा क्रूड ऑइलवर घातले जातात. म्हणजे वेगवेगळे टेरिफ किंवा वेगवेगळ्या टाईपचे टेरिफ हे ट्रिपल कॉलम टेरिफ वरती घातले जातात किंवा त्या कमोडिटीवर घातले जातात अंडर दिस सिस्टम. मोस्ट ऑफ द कंट्रीज फॉलो 3 डिफरंट लिस्ट ऑफ टेरिफ. म्हणजे त्यात 3 प्रकारचे रेट किंवा 3 प्रकारचे टेरिफ वापरले जातात जेव्हा आपण मल्टिपल किंवा ट्रिपल कॉलम टेरिफ म्हणतो. त्यातला पहिला रेट कोणता असतो? जनरल रेट, जो आपण बघितला की मिनिमम किंवा मॅक्झिमम टेरिफ रेट टाकणं. जर समजा माझं अग्रीमेंट असेल तर मिनिमम, अग्रीमेंट नसेल तर मॅक्झिमम. सो दॅट इज अ जनरल रेट. दुसऱ्या कॉलम मधला म्हणजे दुसऱ्या टाईपचा टेरिफ कोणता असतो? इंटरमिजिएट रेट. म्हणजे हे मिनिमम रेट असतात जे इम्पोज केले जातात ऍज अ कमोडिटीवरती. आणि तिसऱ्या प्रकारचा असतो प्रेफरन्शियल रेट्स. देर आर लो रेट्स इम्पोज्ड ऑन सम कंट्रीज. इट वॉज लेविड बाय इंडिया ऑन द गुड्स इम्पोर्टेड फ्रॉम इंग्लंड बिफोर इंडिपेंडन्स. सो असा विचार करा की प्रेफरन्शियल रेट्स हे त्या कंट्रीला प्रेफरन्स देण्यासाठी, आणखीन जास्त फेवर करण्यासाठी म्हणून
केले जातात. आणि जेव्हा भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी स्वतःच्या देशाला फायदा करून घेण्यासाठी भारतातून सरकार चालवताना जेव्हा इंग्लंडवरती टेरिफ ठेवले होते कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस, ते इतके मिनिमम होते, प्रेफरन्शियल होते, की त्यांना अतिशय कमीत कमी टॅक्स भरायला लागायचा बिफोर इंडिपेंडन्स. येतंय लक्षात? विच हॅड लो रेट्स अँड वेअर ड्युटी फ्री. सो ते जे रेट होते जे आपण इंग्लंडला ऑफर करत होतो इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य आधी, ते अतिशय कमी होते आणि कुठलीही ड्युटी त्याला लागत नव्हती. ऍट प्रेझेंट बिटवीन अँड अमंग सार्क कंट्रीज, कालच आपण बघितलं होतं ह्याच्याविषयी. कुणाला आठवतो याचा फुल फॉर्म? सार्क कंट्रीज काय आहेत? काल आपण बघितलं होतं. साऊथ एशियन साऊथ एशियन साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असं ऍक्च्युली नाव आहे त्याचं. अरे वा, तुम्ही फारच हुशार झालेला दिसताय. तुम्ही ऑलरेडी अटेंडन्स लावून टाकलेली आहे मी देण्याच्या आधी. शाबास. सो दॅट वुड बी हेल्पफुल फॉर यू. पुढच्या वेळी जर मला आधीच मी देण्याच्या दिसली ना मित्रांनो, तर फक्त मला नेमकं काय करायला लागेल की मला नेमकं ती अटेंडन्स काढून टाकायला लागेल. आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. एकच सेकंद. सो एक सेकंद. सो आपण असं म्हणू शकतो की सार्क कंट्रीज म्हणजे हे साऊथ एशियन कंट्रीजचं जे रिजनल कोऑपरेशन आहे त्यांनी मिळून एकमेकांमध्ये जे रेट ठरवलेत हे प्रेफरन्शियल रेट्स आहेत. सो ट्रिपल कॉलम मध्ये 3 प्रकारचे जे रेट येतात त्यात जनरल रेट, इंटरमिजिएरी रेट आणि किंवा इंटरमिजिएट रेट आणि प्रेफरन्शियल रेट असे 3 प्रकारचे रेट येतात. ओके. ऑन द बेसिस ऑफ रिटॅलिएशन म्हणजे रिव्हेंज. जेव्हा 2 देशात कुठल्याही प्रकारचा वाद चालू असतो, मी तुम्हाला अटेंडन्स शीट दिली. ओके. कुठल्याही प्रकारचा वाद चालू असतो तेव्हा त्या वादात आपल्या देशाचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून असे टेरिफ जेव्हा किंवा टेरिफचे रेट टॅक्स इम्पोज केले जातात त्या कंट्री मधल्या गुड्स वरती, तेव्हा त्याला रिटॅलिटरी टेरिफ असं म्हटलं जातं. सो रिटॅलिटरी टेरिफ काय बघा. These are the tariff imposed by one country on the imports of the other country to punish that country for its trade policy which has affected its import. So जेव्हा अमेरिका आणि क्युबा यांच्यात इकॉनॉमिक वॉर चालू होतं, ट्रेड वॉर, तेव्हा अमेरिकेने क्युबन इकॉनॉमीवरती खूप मोठी रिस्ट्रिक्शन्स लादलेली होती. दॅट वॉज रिटॅलिटरी टेरिफ. ओके. Thus there is a tit for tat पॉलिसी. जशाच तसे पॉलिसी वापरून रिटॅलिटरी टेरिफ वापरला जातो. म्हणजे तुम्ही जर आमच्या देशाचं नुकसान करत असाल तर आम्ही तुमच्या देशाचं नुकसान ट्रेड वॉर सुरू करून रिटॅलिटरी टेरिफ तुमच्यावर टाकून म्हणजे रिव्हेंजचा टेरिफ तुमच्यावर टाकून तुमच्या देशाचं नुकसान करू आणि आमच्या देशाला जास्त पैसे मिळवून देऊ, असा त्याच्या मागचा उद्देश असतो. दुसरा असतो काउंटरवेलिंग ड्युटी. This is an additional tariff that is imposed on the commodity whose export price is reduced by the other country due to export subsidy. म्हणजे असा विचार करा की हा प्रकारचा टेरिफ अशा प्रकारच्या कमोडिटीवरती टाकला जातो जेव्हा एखादी कंट्री आपल्या देशात समजा वस्तू विकत असेल पण खूप कमी दरानं विकतीये, कारण त्या देशातल्या सरकारने तिथल्या प्रोड्युसरना मदत करून सबसिडी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी 10 रुपयाची जी वस्तू आहे ती आपल्या देशात 5 रुपयाला विकणं त्यांना शक्य आहे, कारण वरचे जे 5 रुपये होतात ते तिथलं सरकारच त्यांना देत आहे. तर अशा वेळी त्याला डम्पिंग असं म्हणतात. आणि हा डम्पिंग जेव्हा असं केलं जातं तेव्हा ते डम्पिंग थांबवण्यासाठी आणि पुन्हा आपल्या देशात जी प्राइस आहे तेवढीच त्या कमोडिटीची प्राइस होण्यासाठी इम्पोर्टेड कमोडिटीची काउंटरवेलिंग ड्युटी ही त्या कमोडिटीवर टाकली जाते. आणि मग त्या प्रकारे तुमच्या देशातल्या इंडस्ट्रीजना पण प्रोटेक्ट केलं जातं. सो मी तुम्हाला हे सगळे टाईप सांगितलेत. उद्याला आपण ह्याच्यापासून पुढे जाऊया, कारण मला ऐकायचं आहे की रिटॅलिटरी टेरिफच्या बाबतीत देशातल्या संबंधांवर कसा परिणाम होऊ शकतो. सॉरी, उद्याला आपण उद्याला आपण ते बघूया. आजच्यासाठी इथेच थांबूया. ओके, बाय.